इंटरकॉम बंद आहे. इंटरकॉम बंद आहेत. होय, इंटरकॉम बंद आहेत भावा. कशेडी बोगदा. पण आज लाईट नाही भाई. आपल्या लाईट लावा. हो हो हा भाई, एकदम खतरनाक दिख रहा है आज. हे देख, लाईट का कमाल देखो. वाव, आज बोगद्यात लाईट नाही. आपली लाईट लावू ना भाई. जरा दिवाळी बनवूया ना कशेडी बोगद्यात. दिवाळी साजरी भाई. येल्लो असलं असतं तर भारी वाटलं असतं. आता वाघ थकलेत, पण आता काय विलाज नाहीये. हा, असं केलं की थोडंसं हलकं होतं. आपला हा वाघ थकलाय थोडा, कारण त्याला विचारायला जायचंय घरी काही करून. म्हणता संगमेश्वरला पोचलो आणि चहा ब्रेक घेतला. बरोबर 3 वाजता निघालेलो आम्ही. 3 वाजता निघून मला वाटतं काय 4 वाजता निघालो ना. 4 वाजता निघालेलो. 4 वाजता निघाल्यानंतर पेट्रोल भरायला फक्त आम्ही 5-10 मिनटं थांबलो. त्याच्यानंतर जे सुटलो तिकडून ते डायरेक्ट संगमेश्वर. आता आम्ही श्रद्धा हॉटेलचं आहे. आता काय आपल्याला फेवरेट असल्यामुळे आपण चहासाठी म्हटलं कुठे पण थांबू. पण इथे कसं जागा व्यवस्थित भेटते, रोड टच आहे, त्यामुळे आम्ही इथे थांबतो. आता आमचे काही रायडर जे आहेत ते असे काही आहेत की एकाला पोचायचं आहे काही करून घरी. एक म्हणतोय की मला स्टे केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तर आता विषय असा आहे की पेट्रोलपेक्षा स्टेला पैसे जास्त गेले या राईडला. पैसा बहुत आहे, प्यार चाहिए. तर आता चहा पहिले पितो आणि वातावरण इकडे छान आहे. मस्त थंड क्लायमेट आहे, थंड. त्यामुळे भारी वाटते जरा आणि मजा येईल थंड असेल तर. जरा राईड छान होईल रात्री जाताना. वाघ थकलेत, पण आता काय विलाज नाही आहे. हां, असं केलं की थोडंसं हलकं होतं. आपला हा वाघ थकलाय थोडा, कारण त्याला विचारायला जायचं आहे घरी काही करून. ना एनर्जी आहे भावाकडे, एनर्जी आहे म्हणून तर आम्ही एनर्जेटिक आहोत. चल ये राजेश, ये बाथरूमला. अच्छा, तर थांबायचं तर नाही आहे. किती लेट झाला तरी निघूया, कारण घरी गेल्यानंतर टेन्शन नाही. मग आरामात रिलॅक्समध्ये झोपायचं. रात्री उद्या सकाळी उठायचं आरामात 12 वाजेपर्यंत. बरोबर बोललात. कारण काय माहिती, जेव्हा जिकडे थांबतो ना आपण, हे बूट ना खरोखर काढून बसायचं. कारण काय माहिती, खूप आपलं ते काय बोलतात त्याला, ब्लड सर्क्युलेशन होत नाही आणि मग त्रास होतो. म्हणजे मोस्टली जिकडे थांबू ना तिकडे काढून ठेवायचे थोडा वेळसाठी. चहा पिते, चहा आपण नाही म्हटलं तर अर्धा तास जाणार आपला चहा पियेपर्यंत, तोपर्यंत काढून ठेवायचं. हा, थोडंसं जरा पायाला आराम भेटतो, बाकी काय नाही. संगमेश्वरला पोचलो. आम्हाला एक भाऊ भेटलेत आमच्या क्षेत्रामधले. ते जस्ट आम्हाला बघितलं, तिकडून धावत आले, बसले, आमच्या गप्पा मारले. रायडिंगची आवड काय असते ही एक रायडरलाच कळते. ते येऊन बसले, गप्पा मारले. मला माहीत नाही एज किती आहे, मग विचारणार पण नाही, पण आवड आहे हे ऐकून ते इथे आले. बाईक बघितल्यावर पहिलं बसमधून उतरून, आणि आमच्या खूप गप्पा टप्पले. आपले ठाण्यामधलेच आहे, स्वतः राईड पण करतात आणि जावा बाईक आहे त्यांची. म्हणजे त्यांच्यावरून एक कळतं की वयापेक्षा आवड महत्त्वाची आहे, आणि आवड असली तरच हे सगळं होतं. तर काकांना खूप भारी वाटलं भेटून बघून. आणि आता चालले ते गोकर्णाला. आम्ही गोकर्णावरून रिटर्न आलो, ते गोकर्णाला चालले. म्हणून आम्ही एक सजेस्ट करेन, मी तुम्हाला सांगेन, जर कधी टाईम भेटला तर आमच्यामध्ये एकदा कधी संडे राईड करा. मी असं पण असं कोणतरी भेटलं बरं वाटतं. प्रवासात असं कोणतरी भेटलं ना तर बरं वाटतं. हां, आम्ही ॲक्च्युली सगळं फिरत आज आलो, म्हणून आम्हाला थोडा लेट झाला. नाही तर डायरेक्ट आम्ही गेलो असतो, एवढ्यात पोचलो असतो. हो, काही करू. सकाळी आई ग, पाय टाकायला पण एवढा त्रास होतोय. पाय ग, बरं वाटलं असं पाय ठेवल्यानंतर. हा आई ग. चला झालं आता. मला शिव्या द्या भाई. राईडमध्ये प्रवासात जे होतं ते चांगल्यासाठी होतं, लक्षात ठेवा. आता काही असं असतं की आपण पुढे स्टॉप घ्यायचं आहे, पण आपण अगोदर स्टॉप घेतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय, बाबा देवाने आपल्याला एक हे दिलं आहे, मेसेज दिला आहे की पुढे काहीतरी संकट आहे, तुम्ही इथेच थांबा. तसे काही गोष्टी आहेत प्रवासात असतात, ॲक्सेप्ट करायचं. काही गोष्टी ॲक्सेप्ट करायचे. बाबा लेट झाला, ठीक आहे, काहीतरी प्रॉब्लेम झाला, किंवा आपण इकडे तिकडे गेलो, तिथे बसलो, इथे बसलो, गावी गेलो, कोस्टर रोड बघितला, मंदिरं बघितले भाऊ, मित्रांनी घर बघितलं माझं. आता भाई अभी लाइट लगाना पड़ेगा अपन को. लाइट का काम है अभी फुल.
फुल अभी नाइट राइड होएगा अपना भाई मुंबई जाने तक, खतरनाक वाला 287 किलोमीटर है अपना डोंबिवली। और अपना मुंबई गोवा हाईवे से अपन को अभी जाना पड़ेगा। वो स्वेटर डाला मैंने भाई, जैकेट के अंदर स्वेटर डाला क्योंकि ठंडी का भरोसा नहीं है इधर। मोरया शुरुआत, नाइट राइड को शुरुआत, नाइट राइड को शुरुआत भाई। भाई एक्सपीरियंस ले लो, सब एक्सपीरियंस ले लो अपना। दिवाली साजर कर, दिवाली दिवाली मनाते, दिवाली दिवाली आई, वाह 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 वाह, उजाला उजाला, फुल उजाला। ओ इसमें मत देखो, मिरर में मत देखो, तो फिर वो आँख में जाएगा आपका। मला वाटतं आपला किती तास ब्रेक झाला हा वाला, चायला मग ठीक आहे रे। कोण आला नाही, अच्छा आता मोकळा रस्ता भेटला जरा। वा 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 वा, मस्त। ॲक्च्युली काय आलं मित्रांनो माहिती आहे, रात्र तर होणारच होतं रिटर्नला। कारण काय होतं, माझं प्लॅन असं झालेलं की ॲक्च्युली आपण निघालो गोव्यातून 8 वाजता निघाल्यानंतर माझ्या घरी पोचायलाच आम्हाला मला वाटतं 10 वाजले, 10 साडे 10। त्यानंतर आम्ही नाही म्हटलं एक तास माझ्या घरी थांबलो, तिकडून मंदारच्या घरी गेलो, तिकडून मुंबई गोवा हायवे बरोबर 40 किलोमीटर होता। त्याच्यानंतर आम्ही जेवायला थांबलो। आता कसं आहे, ग्रुप असल्यामुळे ना काय होतं माहीत आहे, ग्रुप असल्यानंतर थांबावं लागतं। आपण एकटं असतो जेव्हा काय करतो, सोलो असल्यानंतर थांबल्यानंतर काय करू, कोणासोबत बोलायचं काय करतो, त्यापेक्षा आपण सोलोमध्ये काय करतो, निघून जातो पटापट। पण ग्रुपमध्ये मित्रमंडळींसोबत असं होत नाही, म्हणजे स्पेशली राईड असताना। आणि मग आपण ते थांबल्यानंतर ना मग आपल्या गप्पा रंगतात, कोण मोबाईलमध्ये असतो, कोण स्टोरी अपडेट करतो, इन्स्टा आहे, त्याच्यामध्ये आपला 1 ते 1.5 तास जातो निघून। आता आम्ही नॉर्मल चहाचा ब्रेक घेतला, पण त्या चहाच्या ब्रेकमध्ये आमचा 1 तास गेला। असे काही विषय असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला पोचायला रिटर्न जर्नीला लेट होतो खूप। पण आता खूप बरं वाटलं, कंटिन्यू आम्ही बाईक चालवली मला वाटतं 200-250 किलोमीटर। त्यानंतर आम्ही ब्रेक घेतला चहाचा, पण चहाचा ब्रेक घेतल्यानंतर एवढं बरं वाटलं ना, पूर्ण बॉडी फ्री झाली। कारण काय असतं, कंटिन्यू जेव्हा आपण बाईक चालवतो ना 200-250 किलोमीटर, म्हणजे 200 किलोमीटर नॉर्मल नॉनस्टॉप, मग बॉडी पेन करते। मग त्यामध्ये आपण जर अर्धा पाऊण तास ब्रेक घेतला तर सगळ्यात बेस्ट आहे, म्हणजे कवर होतं तेवढं। आणि आपल्या बाईकला काय, सगळ्यांच्या बाईकला लाईट चांगले आहेत, एक्स्ट्रा लाईट, त्यामुळे कसं बऱ्यापैकी आम्हाला रोड दिसतोय। आणि आता रोड छान आहे, मला वाटतं नागोठण्यापर्यंत काही टेन्शन नाही रोडचं, त्यामुळे एक लाईन पकडून चालायची। हां तेच। आणि आता कसं रोड छान आहे, म्हणजे मध्ये काय कोण आता येणार नाही रात्रीचं, दिवसाचा उलट प्रॉब्लेम असतो, कोण गाय येणार, कोण बाईकवाले येतात मध्ये, लोकल गावातले, म्हणजे ह्या गावामधले असे काही मध्ये येतात, ते आता भेटणार नाही। फक्त काय आपला खड्डे सांभाळायला पाहिजे, कुठे काय खड्डा, नवीन काय काम चालू असेल ते। बाकी सुंदर सुंदर असे धाबे बघत पहिल्यापेक्षा आता खूप धाबे झाले मुंबई गोवा हायवेला, पहिले एवढे नव्हते। गेले तेच गेलेत भाई लोग। चिपळूण तो क्रॉस किया, अभी 8:12 हो गया और अपने पार्टनर पीछे रह गए थे, इसलिए हम उनका वेट करने को रुके थे, तो हमको वो क्रॉस करके निकल गए। अभी उनको बोलना पड़ेगा, भाई इंटरकॉम क्यों आपने बंद किया है। ओए डायवर्जन 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 डायवर्जन। हे आता कसा याने मूर्खार का राईड घेतला, इंडिकेटर पण काहीच दिले नाही, डायरेक्ट राईड घेतला त्याने। इंटरकॉमचं काहीतरी लफड आहे, त्यांना सांगितलं पाहिजे। आलास काय तू, माझ्या मागे आहेस, थांब जरा त्यांना सांगतो जरा। हे बाईक वगैरे बघा पास करतायत गाडी। इंटरकॉम बंद आहे, इंटरकॉम बंद आहेत, होय इंटरकॉम बंद आहेत, तिघांचे पण इंटरकॉम बंद आहेत। असं असतं, त्यांना माहीतच नाही बंद झालंय ते, आम्हाला माहिती आहे फक्त दोघांचे, मला माझा आणि कैलास फक्त आम्ही चालू आहे आमचं, आणि हे बंद आहेत।
हे कसं रिस्टार्ट, हां ते बोललो त्यांना रिस्टार्ट केलं तर चालू होतील ते. त्यांना वाटतं की आम्ही फोनवर बोलतोय. आता येतोय. काय झालेलं पण भाई, आज शनिवार आहे, रविवार आम्ही रविवारी निघालेलो आणि आत्ता बरोबर 706 किलोमीटर गाडी चालली कालपासून आजपर्यंत. आणि पहिली चाललेली मला वाटतं 1100 किलोमीटर, म्हणजे मला वाटतं 1700च्या आसपास आम्ही रनिंग झालं आहे बऱ्यापैकी. म्हणजे मला वाटतं घरी पोचेपर्यंत 2000+ होईल. आणि मस्त थंडगार हवा येते, जरा मस्त वाटते जरा. पण आम्ही आता संगमेश्वर नंतर कुठे थांबलोच नाही, डायरेक्ट नॉनस्टॉप चालू आहे. 80-90 स्पीड चांगला मेंटेन ठेवला आहे आम्ही सगळ्यांनी. जरा भारी वाटलं खूप दिवसानंतर मुंबई गोवा हायवेवरती नाईट राईड. हां हां, आपले अजित भाऊ फुल सुसाड आहेत. आज कसं आहे, लाईट पण आहे, आवडीचा रस्ता भेटला. कर्नाटकमध्ये शांत होते, जेव्हा महाराष्ट्रामध्ये एंटर केलं आम्ही तेव्हापासून सुसाट. चला चहा नाश्ता जेवण 50 मीटरवरती. आता कशेडी बोगदा येईल, कशेडी बोगदा महाड 40 किलोमीटर आहे मित्रांनो. हां, पहिल्यांदा 25 मिनटं लागायची, नाही सॉरी 35 मिनटं लागायची घाट संपवायला. बोगदा आला भावा, कशेडी बोगदा. पण आज लाईट नाही भाई, आपल्या लाईट लावा. हो ओ हा 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 भाई, एकदम खतरनाक दिख रहा है आज. हे देख, लाईट का कमाल देखो. वाव, आज बोगद्यात लाईट नाही, आपली लाईट लावू ना भाई. जरा दिवाळी बनवूया ना कशेडी बोगद्यात, दिवाळी साजरी भाई. येल्लो असलं असतं तर भारी वाटलं असतं. आता ते येल्लो कवर काढून ठेवलं ना मी. हम्पी राईड कंप्लीट. आता काही क्षणात होणार आहे गाईज. मजा केली, धमाल केली, खूप भारी वाटलं. नक्की एकदा हम्पी राईड करा, खूप मजा येईल तुम्हाला पण. आता आपली ड्रीम राईड राहिली आहे गाईज, ड्रीम राईड. वाव, कशेडी बोगद्यात लाईट बंद आहे बघा, हे बघा लाईट बंद आहे आज. वाव भाई, रोड बघा, बोगद्यातला रोड आहे एकदम टक्काटक. 9 वाजले 9, पण लाईट का बंद आहे आज काय समजत नाही. लाईट का बंद आहे? संपला बोगदा संपला. कशेडी राईटला घ्या, मागे गाड्या नाहीत ना. हां, त्यांना माहीत आहे ना. आणि गाडी समोरून ना, समोरून बघ, त्यांना जाऊ दे आधी, समोरच्या गाड्या जाऊ दे. आणि लावताना फिरून गाड्या लावा, गाड्या फिरून लावा. हां, जा तू पेट्रोल टाकून ये. आणि लावताना असे समोरून लावा, इकडे तोंड करून, म्हणजे कसं काढताना कंटाळा नाही, पटकन बसला की निघालो. लाईट बंद करतो. एकत्र आले, सिग्नल निघाला वाटतं, सिग्नल सुटला. ट्रॉफिक नाही, ट्रॉफिक नसेल या शनी नाही घाटबीट काय नाही त्या. शनिवार आहे ना, शनिवार आहे ना भाऊ. शनिवार असल्यामुळे लोक आता परत फिरणारी चालली लोक परत. एवढे म्हणजे भाऊ, विषय गंभीर झालेला आहे. 9:45 वाजलेत, 9:45 वाजून गेलेत आणि आम्ही आता थांबलोय आता जेवायला. फक्त जेवतोय पळवतोय, बाकी काही करत नाही त्याच्याशिवाय. पूर्ण कामातून बॉडी गेली बाबा. जाताना खूप उत्साहीमध्ये गेलेलो, आता तो उत्साह अजिबात नाही आहे. आता असं वाटतं असं डमरू वाजवत बसायचं. तो उत्साह आता पूर्ण अंगाशी आला आहे आमच्या. सगळ्यांचे बॅगे एवढे मोठे झालेत ना, जी टँक बॅग कुठे आली बघा, छातीपर्यंत टँक बॅग आली आहे. R15 आता कडक दिसते, काही बोला. पण मरू दे, पोरांनी मजा केली, मजा आली जरा. 156 नॉन स्टॉप मारले आम्ही संगमेश्वर टू माणगाव.
येऊन जाऊन पुढे काय भेटलं नाही तर प्रॉब्लेम आहे, कारण घरी पोचायला आम्हाला 12-12:30 वाजता. आता बरोबर 150 किलोमीटर आता बाकी आहे. आणि 150 किलोमीटर नॉनस्टॉप मारायचे आहे. थोडंसं खाऊन घेऊ चायनीज फूड, गरमागरम लॉलीपॉप, कारण आता एंड होत चालली आपली राईड. तशी तशी मध्ये मध्ये थंडी वाजते अधूनमधून. पण एक आहे, ठीक आहे लेट झाला आपल्याला घरी पोचायला, थोडासा त्रास होतोय, पण धमाल आले आजच्या दिवसात ना, सगळं वेगवेगळं करत आलो. तरी पण मस्ती कमी नाही. महाबळेश्वरला लास्ट मोमेंटला तर असं वाटत होतं की अजून एक स्टे करू, असं सांगत होते. म्हटलं नको, स्टे करायला गेलं तर कोणाकडनं कर्ज घ्यावं लागेल आता. त्याचं हे छोटं थोडंसं खाऊ आणि निघू लवकर. पेट भरा, बहुत पेट भरा एकदम ना. ज़्यादा खाते हम लोग ना, राइड पे बहुत ज़्यादा खाते, इतना नहीं खाने का कभी भी. एक्चुअली वो थोड़ा 12:55 झाली आणि आमच्या रोजच्या स्पॉटला आलो आहे, जेनपेटी ब्रिजच्या इथे खाली. आता कळंबोली MIDC, तर आता आम्हाला ट्रॅफिक भेटणार नाही. फायनली आमची राईड सक्सेसफुल झाली. आमची राईड 2024मध्ये लॉंगेस्ट राईड आपली कंप्लीट झाली. खूप सुंदर झाला प्रवास, मस्त झाला, कोणाला काही त्रास नाही. गाड्यांनी आम्हाला साथ चांगली दिली. आमचा एक फंटर लवकर गेला पुण्यावाला, रोहित भावाला पण मजा आली. आणि प्रॉपर आम्ही सगळे रायडिंग गिअर्समध्ये होतो, प्रॉपर प्रिपरेशन घेतलेलं, काही कसला त्रास नाही झाला, हेल्थ प्रॉब्लेम कोणाला आला नाही. फक्त साऊथमध्ये थोडी गरमी होती, म्हणजे उष्णता होती त्या साईडला. बरीचशी म्हणजे खूप फिरण्यासारखं आहे हम्पीमध्ये, पण आपल्याला तेवढं शक्य नाही झालं, कारण आपल्याकडे सुट्ट्या कमी होत्या. मग येता आम्ही आपला गावाला पण जाऊन आलो आणि पूर्ण असं एक सर्किट झालं ते. पूर्ण वरून गेलो आणि खालून आलो, कोल्हापूर सगळं हे पुन्हा करत गेलो आणि गोवा करून पोचलो करत आपल्या गावातून मुंबई गोवा हायवेवरनं एंड केला. अशा प्रकारे आपल्याला आज लेट ह्याच्यासाठी झाला आहे की आपण गोव्यावरनं लेट निघालो, प्लस आम्ही गावी गेलो, घरी गेलो, हे सगळं तुम्ही बघितलात. आणि हळूहळू आरामात आलो. आपल्या कैलास भाऊनी पण मुंबई गोवा हायवे बघितला, आदर्शने पण बघितला, त्यांचा पण एक्सपिरियन्स खूप छान होता, मजा आली. आता परत पुढच्या वर्षी कुठली आपली राईड होईल माहीत नाही, पण साऊथ शक्यतो नाही होणार. 2027मध्ये कुठली तरी आगळी वेगळी करू. आता आपली ड्रीम राईड आहे ती कधी होईल माहीत नाही. तोपर्यंत आपला हा व्हिडिओ आता मी इथे संपवतो आहे 1 वाजता बरोबर. आणि असे पुढचे व्हिडिओ बघत राहा. बाकी काय एन्जॉय करू. चला, बाय 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 बाय.